विश्रांतीनंतर आपले स्वागत। गेल्या 2 वर्षापासून शेतीमालाला कवडीमोल भाव असून शेतकरी वर्ग पूर्णपणे त्रस्त झाला आहे। तरी राज्य सरकारने शेतकरी वाचवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी केलीच पाहिजे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय योग मराठा महासंघ साखरेतर्फे प्रशासनास निवेदन देण्यात आले। गेल्या 2 वर्षापासून शेतीमालाला कवडीमोल भाव असून शेतकरी वर्ग पूर्णपणे त्रस्त झाला आहे। तरी राज्य सरकारने शेतकरी वाचवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी केलीच पाहिजे। तसेच 7/12 उतारा कोरा करणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, वयोवृद्ध शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन लागू करणे, कापसाला 10,000 प्रति क्विंटल प्रमाणे भाव देणे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस विनाव्याजी कर्ज देऊन रोजगारास प्राधान्य देणे अथवा शासकीय किंवा निमशासकीय नोकरी द्यावी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला 10 लाख रुपये मदत मिळावी अशा प्रकारच्या मागण्या राज्य सरकारने मंजूर कराव्यात। यासाठी अखिल भारतीय योग मराठा महासंघ उत्तर महाराष्ट्र व जिल्हा प्रमुख व पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी भैया खैरनार, दिनेश बोरसे, दुर्गेश बोरसे, अवी सोनवणे, संदीप भामरे, शुभम गांगुर्डे, कल्पेश भामरे, दयानंद बोरसे, हर्षल खैरनार, दादा भामरे, संदीप अहिरराव, देवेंद्र साळुंके, हिरालाल अहिरे, चेतन खैरनार, सुनील भामरे, किशोर नांद्रे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। येथील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळावी, या शेतकऱ्यांचा देखील विचार व्हावा यासाठी आम्ही माननीय तहसीलदार यांना निवेदन सादर केलेलं आहे। तरी आमच्या या निवेदनाचा शासनाने परिपूर्ण विचार करून शेतकऱ्यांबाबत चांगला निर्णय घ्यावा ही शासनाला आम्ही विनंती केलेली आहे। आज दिनांक 5/4/2014 रोजी अखिल भारतीय योग मराठा महासंघ धुळे जिल्हा उत्तर महाराष्ट्राच्या वतीने शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी, 7/12 उतारा कोरा करणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे आणि वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करून शेतकऱ्यांना चांगले दिवस आणावेत अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि आम्ही निवेदन सादर केलं असं जाहीर करतो। साक्री तालुका प्रेस क्लब व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जवान चंदू चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला। पाकिस्तान हद्दीत गेल्यानंतर सर्व संपल्यासारखे वाटत होते, परंतु आजी आजोबांचे व भारत मातेच्या आशीर्वादामुळे मी जिवंत आहे असे प्रतिपादन चंदू चव्हाण यांनी येथे केले। साक्री तालुका प्रेस क्लब व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जवान चंदू चव्हाण यांचा सत्कार सोमवारी रात्री करण्यात आला। शहरातील राजे लॉन्स येथे करण्यात आला। कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश सोनवणे, साक्री नगर पंचायतचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तांबे, तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष आबा सोनवणे, डॉक्टर नितीन सोनवणे उपस्थित होते। यावेळी जवान चंदू चव्हाण यांचे बंधू यांनीही मनोगत व्यक्त केले। आता माझ्यासाठी संपूर्ण देशवासी आई वडिलांसारखे आहेत, यापुढेही देशसेवेसाठी वाहून घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले। चंदू चव्हाण यांचे भाऊ भूषण यांनीही अनुभव कथन केले। दोन्ही भावांचे हे अनुभव ऐकत असताना सभागृहामधील नागरिक स्तब्ध झाले होते। आबा सोनवणे यांनी प्रास्ताविक केले, एस.एन. खैरनार यांनी सूत्रसंचालन केले। माझ्या आईवडील लहानपणी वारले, पण मला कधी आईवडिलांचं प्रेम सुद्धा वाटलं नाही आजपर्यंत की माझ्या आईवडील वारलेले असेल, कारण की त्याच्यामुळं फक्त माझी आजी आणि बाबा हे माझे जीवनातले आईवडील जे माझे दुसरे भेटले होते। मला जे माझ्या जीवनामध्ये घडलेलं आहे, पहिले तर माझ्या जीवनामध्ये जे घडलेलं आहे, मी देवाला ईश्वरला एवढीच प्रार्थना करेन की आयुष्यात आपल्या भारतामध्ये कोणाच्या घरामध्ये अशी काम नको व्हायला पाहिजे। आणि मी जास्त वेळ नाही घेणार, मला जेवढं बोलता येईल, मला वय कमी, मला जेवढं बोलता येईल तेवढं बोलतो। तो डोळ्यासमोर दिसतोय ते फक्त आणि फक्त डॉक्टर सुभाष तांबे साहेबांमुळेच, कारण तेच आमच्यासाठी तरी ते देशदूतच ठरलेले, त्यांनीच सर्व काही प्रयत्न केलेले। कारण असे बाकी सगळ्यांनी आपल्या परीने, जसं तुम्ही जे आहात, तुम्ही सुद्धा माझ्या आई वडील, बहीण, भाऊ सगळ्यांनी देवाजवळ प्रार्थना केली जसे, कारण आपल्या हातात दुसरं काहीच नव्हतं, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नव्हता आणि असं काही ऑप्शन नव्हतं की आपण प्रयत्न जास्त करू, त्यापेक्षा जास्त एफर्ट लावू शकू, फक्त देवाजवळच प्रार्थना करू शकतो। तर देवदूत ठरलेले डॉक्टर सुभाष तांबे साहेबांचं तोच विचार मी परत त्यांचे प्रयत्न सांगतो तुम्हाला। जसं ते एक दिवस येतो माझ्यासाठी, 29 सप्टेंबर 2016 एक दिवस येतो, त्या दिवशी मला कॉलेज पाकिस्तानात चालला गेला आहे। त्यानंतर त्या आमच्या आजींचं सुद्धा मृत्यू होतो। तुम्ही एक इमॅजिन करू शकता, तुम्ही सुद्धा माझ्या जागेवर असतो, एक भावाच्या नात्याने किंवा बहिणीच्या नात्याने तुम्ही मनात आणू शकता की असं झाल्यानंतर जी आजी म्हणजे आमची आईच आणि जे आजोबा ते आमचे वडीलच, कारण आम्हाला दुसरं लहानपणापासून त्यांची कधीच असं आईवडिलांची कमतरता कधीच वाटली नाही। आज सुद्धा मी आमच्या आजोबांचं सांगतो, फक्त चंदूला एक ताकद मारली होती मामांनी, फक्त एक ताकद, त्यामुळे आमची आजीने त्या क्षणाला बोललं, मामांना तू आता चत्ता करायच्या बाहेर। आज सुद्धा माझे तिघी मामा बाजूला राहतात आणि आम्ही एकत्र
बहीण भाऊ आजी आजोबा. तर आमच्या आजी म्हणजे आमची आईच होती. तर एक शब्द ऐकला आजीने फक्त की चंदू पाकिस्तानमध्ये गेला. त्या ऐकून आजीचा मृत्यू झाला. तर मी गोंधळात पडलो. म्हटलं मी आता करणार तरी काय, भावासाठी रडायचं की आजीसाठी रडायचं. आणि लगेच एक कॉल 15 मिनिटानंतर माझी बहीण होती डिलिव्हरीसाठी ऍडमिट झाली. दुसऱ्या दिवशी भाषा झालेला आहे मला. तर मी म्हणजे मनामध्ये इतकं गोंधळ आला होता की काय करू काय सुचत नव्हतं. फक्त मला एकच सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, डॉक्टर बाबा आहे संरक्षण राज्यमंत्री, कारण तेच चंदूचं खातं आणि त्याच्याशी रिलेटेड तेच होते. तर ते शब्द आणि ते डोळ्यांसमोर बाबांचं येणं, त्यानंतर बाबांशी माझं बोलणं झालं लगेच. तर बाबांनी मला एकच सांगितलं, मी सगळं व्यवस्थित करेल, तू निश्चित राहा, फक्त तू जास्त टेन्शन घेऊ नको. तर ती रात्र गेली. तर दुसऱ्या दिवशी आलं परत. सगळं म्हणजे मीडिया, जसं मीडिया समोर डायरेक्ट असं कधी घडलेलं नव्हतं. आणि मीडिया समोर जसं स्टेजवर उभं राहणं, सगळ्यांशी फेस करणं, ते सुद्धा मनामध्ये संकटच होतं की काय बोलायचं आपण त्यांच्यासमोर. ते सुद्धा केलं.